एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट। स्वतःला टेस्ट करत रहा। आणि आता बातमी आहे मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोनही नेते सध्या दिल्लीमध्ये दाखल झालेत। हायकमांड सोबत बैठक देखील होणार आहे। मात्र एकनाथ शिंदे हे अद्याप महाराष्ट्रामध्येच आहेत, ते दिल्लीमध्ये गेलेले नाहीत। तर उद्या मुंबईमध्ये तिन्ही नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती आहे। पाहूया। मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खात्यांवरून महाराष्ट्रात तोडगा न निघाल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीत आलेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दिल्लीला जाणार असल्याची चर्चा होती, पण शिंदे काही दिल्लीत आले नाही। खाते वाटपावरून मुख्य पेच हा गृह खात्यावरून असून एकनाथ शिंदे गृह खात्यासाठी आग्रही आहेत। दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्यासोबत खाते वाटपावर चर्चा होईल। दिल्लीत हायकमांड सोबत बैठक झाल्यानंतर मुंबईत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची बैठक होणार आहे। दिल्लीत रवाना होण्याआधी सागर बंगल्यावर फडणवीस आणि अजित पवारांमध्ये अर्धा तास चर्चा झाली। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांमध्ये मंगळवारीही 1 तास बैठक झाल्याची सूत्रांची माहिती आहे। मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी एकनाथ शिंदेंची रात्री भेट घेतली। 20 दिवसानंतर सुद्धा जर मंत्रिमंडळाची स्थापना होत नसेल, गृह खातं कोणाकडे हे ठरत नसेल, तर या राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेवरती प्रश्न निर्माण होतोय आणि या राज्यातली कायदा सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे। बीड जिल्ह्यातल्या केजमधले एक सरपंच संतोष देशमुख त्यांचं अपहरण झालं आणि त्यांची हत्या झाली। हे आमदार योगेश टिळेकरांचे एक मामा आहे सतीश वाघ म्हणून, सकाळी मॉर्निंग वॉकला गेले, त्यांचं अपहरण केलं आणि त्यांचा मृतदेह सापडला। खाते वाटपासंदर्भात 3 पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री त्या ठिकाणी चर्चा करतील आणि त्यानंतर केंद्रातलं आमचं शीर्षस्थ नेतृत्व मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अमितभाई शाह आणि JP नड्डा आणि आमचे संसदीय मंडळ त्या संदर्भात मार्गदर्शन करेल, सल्ला देईल। त्यानंतरच यावर त्या ठिकाणी अंतिम निर्णय होईल। मला वाटतं शिंदे साहेब अजिबात नाराज नाहीत। तो एक दिलदार आणि मोठ्या मनाचा नेता आहे। तुमच्याच माध्यमातून कळतंय की काल बैठक झालेली आहे आणि बैठकीचं सत्र हे सुरू राहणार। मला वाटतं मुख्यमंत्री साहेबांनी जे काही घोषणा केली की मंत्रिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, म्हणून कदाचित या सगळ्या स्पीडली बैठका होत आहेत। आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला जातात अशी माहिती मिळते। मॅक्झिमम 2 ते 3 दिवसामध्ये हा विस्तार होण्याची शक्यता आहे। वाट एवढीच पाहावं लागेल की केव्हा, उद्या, परवा की तेरवा, या 3 दिवसामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता नाकारता येते। शिंदेंच्या शिवसेनेत मंत्रिपदासाठी अधिक स्पर्धा आहे। त्यासाठी एकनाथ शिंदे 2.5 वर्षाचा फॉर्म्युला राबवणार असल्याची माहिती आहे। दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो। म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स। स्वतःची टेस्ट करत राहा। शिवसेनेला 10 कॅबिनेट आणि 3 राज्य मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। इच्छुकांसाठी 2.5 वर्ष मंत्रिपदाचा फॉर्म्युला शिंदेंनी आणल्याचं समजतंय। सुरुवातीला मंत्रिपद स्वीकारणाऱ्यांना 2.5 वर्षांनी पदमुक्त व्हावं लागेल। मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी आमदारांची। 2 टर्म मंत्री राहिलेल्यांऐवजी नवे चेहरे द्या, असा आग्रह आमदारांचा आहे। जुन्या चेहऱ्यांना पुन्हा मंत्री केल्यास नाराजी उफाळण्याची शक्यता आहे। तसंच शिंदेंच्या शिवसेनेत 5 जणांना पक्षांतर्गत विरोध असल्याची माहिती सूत्रांनी दिली। अब्दुल सत्तार, संजय राठोड, तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि गुलाबराव पाटील यांना पुन्हा मंत्रिपद देऊ नये यासाठी आमदारांचा दबाव असल्याचं कळतंय। त्या संदर्भात मी काय बोलणार नाही, त्यांचा इंटरनल प्रश्न आहे, तो आंतरिक प्रश्न आहे। त्यांनी कोणाला कोणता खाता द्यायचं, कोणाला कोणता किती खाता येईल तेवढं द्यायचं, हा तो त्यांचा प्रश्न आहे। विस्ताराच्या बाबतीमध्ये हा सगळा अधिकार तिन्ही पक्षाच्या नेत्यांना आहे आणि तिन्ही पक्षाचे नेते जोपर्यंत एकत्र बसून त्याच्यावरती निर्णय घेत नाही तोपर्यंत दिल्लीला सुद्धा या बाबतीमध्ये चर्चा पुढे संभव होणार नाही। येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर तो निर्णय होऊ शकतो। आजची टेस्ट लंग्सची,
म्हणजे फुफ्फुसांची एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल. तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल. त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजलेस डायग्नोस्टिक्स. स्वतःला टेस्ट करत राहा. शिवसेनेला 10 कॅबिनेट आणि 3 राज्य मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. इच्छुकांसाठी अडीच वर्ष मंत्रिपदाचा फॉर्म्युला शिंदेंनी आणल्याचं समजतंय. सुरुवातीला मंत्रिपद स्वीकारणाऱ्यांना 2.5 वर्षांनी पदमुक्त व्हावं लागेल. मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी आमदारांची आहे. 2 टर्म मंत्री राहिलेल्यांऐवजी नवे चेहरे द्या, असा आग्रह आमदारांचा आहे. जुन्या चेहऱ्यांना पुन्हा मंत्री केल्यास नाराजी उफाळण्याची शक्यता आहे. तसंच शिंदेंच्या शिवसेनेत 5 जणांना पक्षांतर्गत विरोध असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अब्दुल सत्तार, संजय राठोड, तानाजी सावंत, दीपक केसरकर आणि गुलाबराव पाटील यांना पुन्हा मंत्रिपद देऊ नये यासाठी आमदारांचा दबाव असल्याचं कळतंय. त्या संदर्भात मी काय बोलणार नाही, त्यांचा इंटरनल प्रश्न आहे, तो आंतरिक प्रश्न आहे. त्यांनी कोणाला कोणता खातं द्यायचं, कोणाला कोणता किती खाता येईल तेवढं द्यायचं, हा तो त्यांचा प्रश्न आहे. विस्ताराच्या बाबतीमध्ये हा सगळा अधिकार तिन्ही पक्षाच्या नेत्यांना आहे आणि तिन्ही पक्षाचे नेते जोपर्यंत एकत्र बसून त्याच्यावरती निर्णय घेत नाही तोपर्यंत दिल्लीला सुद्धा या बाबतीमध्ये चर्चा पुढे संभव होणार नाही. येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर तो निर्णय होऊ शकतो. इकडे संजय राठोडांना पुन्हा मंत्रिपद मिळावं यासाठी लॉबिंग सुरू झाली. पोहरादेवीचे महंत कबीरदास महाराज जितेंद्र महाराजांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. एकनाथ शिंदेंनी राठोडांना मंत्रिपद देण्याचं आश्वासन मिळाल्याचं महंतांनी म्हटलंय. समाजाचं एक मोठं नेतृत्व संजय राठोड आहेत. यांना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळाला पाहिजे, ही तर मागणी आमची राहिलेलीच आहे. ही समाजाची मागणी आहे आणि आम्हाला विश्वास आहे देवेंद्र फडणवीस साहेबांकडून आणि एकनाथराव शिंदे साहेबांकडून त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की या मंत्रिमंडळामध्ये संजय भाऊ हे राहतील. मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच दिल्लीत आले. त्यामुळे दिल्लीत येताच फडणवीसांनी नितीन गडकरी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. फडणवीसांपाठोपाठ अजित पवारही दिल्लीत आले. मात्र मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपावर हायकमांडची चर्चा होत असताना एकनाथ शिंदे का आले नाहीत, यावरूनही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. दिल्लीहून संदीप राजगोळकरसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. एजलेस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.